इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये आशा सेविकांचे मानधन गेल्या 6 महिन्यांपासून रखडले आहे। या रखडलेल्या मानधनासाठी महापालिकेसमोरच आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे लावून अनोखे आंदोलन केले। उल्हासनगर महापालिकेच्या सेवेत सावित्रीबाई फुले 210 आशा सेविका कार्यरत आहेत। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळे मानधन मिळते, परंतु राज्य शासनाचे ऑक्टोबर 2024 पासून मानधन रखडले आहे। आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी असल्याने सावित्रीच्या लेकी असे मुखवटे लावून आशा सेविकांनी आंदोलन केलं आहे। राज्य सरकारने मानधन पाठवून सुद्धा महापालिका वेळेत मानधन देत नसल्याने हे आंदोलन केले, असे आशा सेविकांनी सांगितले। महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेविका आहोत। आम्हाला केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं 2 वेगळे मानधन भेटते, पण आम्हाला राज्य शासनाचं गेले ऑक्टोबर 24 पासून आम्हाला मानधन मिळाले नाहीये। नगरपालिकेला आम्ही वारंवार भेट दिली किंवा आम्हाला आमचं मानधन वेळेवर द्या, पण आजपर्यंत ऑक्टोबर महिन्यापासून आजपर्यंत आम्हाला मानधन भेटलेलं नाहीये। गेले 6 महिन्यापासून आमचा आशांना मासिक मानधन सुद्धा वेळेवर देत नाहीये। आम्ही याच्या अगोदर नोटीस दिली की मासिक मानधन म्हणजे केंद्र शासनाचं दर महिना मानधन येतं, पण ते दर महिन्याचं मानधन सुद्धा आम्हाला 2-2, 3-3 महिने भेटत नाही। आणि शिवाय राज्य शासनाचं हे 3-3 महिन्याला येतं, पण ते पण गेले 6 महिन्यापासून आज आम्हाला दिलेलं नव्हतं। म्हणून आम्ही सावित्रीच्या लेखी, आज सावित्रीच्या पुण्यतिथी असल्या कारणाने आम्ही सावित्रीच्या लेखी मोर्चा घेऊन आलो आहोत। 210 आशा सेविका आहे आणि 210 आशा सेविकाला राज्य शासनाचे प्रत्येकी 10,000 रुपये महिना, तर 210 आशा सेविकाचं किती होतात ते बघा। तेवढं पूर्ण मानधन राज्य शासनाने नगरपालिकेकडे पाठवले होतं, पण त्यांनी अजून आमच्यापर्यंत पाठवलेलं नाहीये। त्यांनी सांगितलं तुमच्या प्रश्नावर आजच्या आज आम्ही विचार करू। जे कोणी अधिकारी वर्ग आहे त्यांची आजच्या आज मीटिंग लावू आणि येत्या 13 तारखेच्या आत किंवा आजच रात्री तुमचं ते मानधन तुम्हाला वितरित केलं जाईल म्हणून।